नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्टाफ नर्स या पदासाठी ते पदभरती निघालेली आहे। प्रोजेक्ट नर्स असं या पदाचं नाव असणार आहे। तर आजच्या या जाहिरातीमध्ये आपण या पदभरतीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत की कशा प्रकारे भरती केली जाणार आहे, कोणती पात्रता लागणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। विद्यार्थी मित्रांनो, इथे वॅकन्सी निघालेली आहे। प्रोजेक्ट नर्स या पदासाठी ते वॅकन्सी निघालेले विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये ENT आणि SDI असं हे पदमध्ये इथे तुमचं पदभरती केली जाणार आहे। त्याच्यानंतर आता आपण डिटेलमध्ये पाहून घेणार आहोत। या पदासाठी तुम्हाला एलिजिबिलिटी काय लागणार आहे, तर पदाचं नाव आहे सर्वप्रथम प्रोजेक्ट नर्स हे पदाचं नाव असणार आहे। याच्यासाठी तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता लागणार आहे। मिनिमम सेकंड क्लासमध्ये तुम्ही पास झालेलं असलं पाहिजे। कोर्स आहे तुमचा JNM म्हणजेच जनरल नर्सिंग मिडवाईफ हे तुम्हाला इथे कोर्स लागणार आहे। मिनिमम सेकंड क्लासमध्ये तुम्ही इथे पास झालेलं पाहिजे तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला वर्क प्रोफाईल कशा प्रकारे असणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे काम कुठल्या प्रकारचं असणार आहे। ही विल बी रिस्पॉन्सिबल किंवा शी विल बी रिस्पॉन्सिबल फॉर ड्रॉइंग ब्लड सॅम्पल, विल टेक मेडिकल हिस्ट्री, रिक्रूट पेशंट अँड रन सॅम्पल, अशा प्रकारची तुम्हाला वर्क असणार आहे। एज लिमिट असेल 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। सॅलरी जी भेटणार आहे तुम्हाला ॲज पर ICMR नॉर्म्स प्रमाणे तुमची इथे सॅलरी भेटणार आहे। सॅलरीचं इथं काही मेन्शन केलं नाही। ICMR तर्फे जी सॅलरी दिली जाईल तुम्हाला या पदभरतीमध्ये ते तुम्हाला इथे दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर आहे सिलेक्शन प्रोसिजर कशा प्रकारचे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इथे डायरेक्ट इंटरव्ह्यू घेतलं जाणार आहे आणि त्याच्यानुसार तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे। डायरेक्टली तुमचं इथे इंटरव्ह्यू असणार आहे। त्याच्यानंतर ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी कम्युनिकेट युअर ईमेल, जे विद्यार्थी ते पात्र असतील त्यांना इथे ईमेलद्वारे कळवण्यात येईल आणि त्यांची थेट इथे मुलाखत घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा म्हणजे हाऊ टू अप्लाय, ज्या विद्यार्थ्यांनी ते अर्ज करायचा त्यांनी त्यांच्या ओरिजिनल डिटेल सोबत त्यांच्या CV सोबत तुम्हाला IMPLANTNSDI2025 या ईमेलवर तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी तारीख असणारी लास्ट डेट आहे 23 मे। तुम्हाला हे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख इथे पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंतच तुम्हाला इथे अर्ज करावा लागणार आहे। त्याच्यानंतर आहे नोट दिलेली तर अप्पर एज लिमिट काय असणार आहे। SC ST विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन असेल आणि OBC विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षाचे एज रिलॅक्सेशन इथे तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे स्टाफ नर्स पदाची ते पदभरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। शेवटची तारीख 23 तारखेपर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनची PDF ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात। तर सर्वांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे। शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तुमची कोणती तक्रार असेल तर कमेंट करायला विसरायचं नाही। शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि बेलला ऑलवर प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर रेग्युलर जॉबचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर भेटत आहे। तर चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।